हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी रेणुका राऊत. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर मी एक मॉडेल आहे, कंटेंट क्रिएटर आहे. आणि जर तुम्ही माझं इन्स्टा हँडल बघितलं नसेल तर मी इकडे देईल, नक्कीच जाऊन चेक करा आणि सबस्क्राईब करायला, यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इन्स्टाला देखील चेक करत राहा, फॉलो करायला विसरू नका. सो लोक बघतायत माझ्याकडे, मला असं रोडला शूट करायची सवय नाही आहे, स्टील मी करते आहे. सो आम्ही आता डांगे चौकात आलो. डांगे चौकापासून ते वेट एन्जॉयला कसं जायचं हे तुम्हाला हा ब्लॉगमध्ये कळणार आहे. असंच ओरडून बोलायला लागणार आहे आज मला. सो येस, चालू करूयात आपण. सर्वात आधी तर आम्ही इकडे ब्रेकफास्ट केला, कारण खूप लवकर निघायचं होतं. सो आम्ही मम्मीला न त्रास देता इथे डांगे चौकामध्ये रिजेंट हॉटेल समोर वडे खाल्ले आणि देन आम्ही निघालो. निगडीमधून बस होती आम्हाला लोणावळ्याची. आमचं अगदी आदल्या दिवसापर्यंत ट्रेननी जायचं असं ठरलेलं, बट पप्पा आम्हाला ऐन मुमेंटला बोलले की तुम्ही बसनी जावा, ते तुम्हाला बरं पडेल. आणि बस फिरून गेली जास्त असं मला वाटलं, बट स्टील 1.5-2 तासामध्ये आम्ही पोहोचलो. सकाळी आलो तरी लवकर पोहोचलो, म्हणजे त्या मानाने 1.5 तासात पोहोचलो असेल. आणि देन आम्हाला दिसलं वेट एन्जॉय. आम्ही इकडे उतरलो आणि रोडच्या अगदी बरोबर म्हणजे वेट एन्जॉयच्या समोरच बस स्टॉप होता. तर आम्ही उतरलो आणि आतमध्ये चालत चालत एक 5 ते 7 मिनिटाचं अंतर होतं. आणि मग हा कवर घेतला फोनच्या सेफ्टीसाठी. तुम्हालाही घ्यायचा असेल तर इथून बाहेरून घ्या, आतमध्ये जास्त महाग पडतं. सो देन फायनली पोहोचलो आणि मग आतमध्ये ऑलरेडी डान्सचा शो चालू होता. मग आम्ही ऑनलाईन तिकीट्स काढलेले होते, म्हणून मग थोड्या वेळ इथे डान्स बघत थांबलो, कारण आम्ही एक्झॅक्ट 10 वाजता पोहोचलो होतो. आमचा हाच प्लॅन होता की लवकर जायचं. मग त्यांच्याकडून तिथे जाऊन बँड्स घेतले आणि वी आर नाव सेट टू गो. इकडे बघ किती लावणार सनस्क्रीन. आता पायाला सगळीकडे लावून घ्यायची. सनस्क्रीनच लावत होते तोपर्यंत मला माझ्या ग्रॅज्युएशनचा एक क्लासमेट भेटला इथे. आता आम्ही चेंज करून आलेलो आहे. पकडा मी चेंज केलेली दाखवा. खूप दिवसांपासून मी हा जम्पसूट घेऊन ठेवला होता वॉटर पार्क मध्ये घालायला आणि फायनली वॉटर पार्कला घालून. चला जाऊया. ऑलमोस्ट गेल्यापासून अर्धा वेळ तर आम्ही वेव पूलमध्येच घालवला. म्हणजे घरूनच प्रसाद ठरवून आलता. प्रसाद फर्स्ट टाईम वॉटर पार्कला गेला, म्हणजे आला होता आमच्यासोबत. सो आमचं आधीच ठरलेलं प्रसादचं असं होतं की तुम्ही मला खोल पाण्यामध्ये असं बीचला वगैरे गेल्यावर जाऊन देत नाही, सो मला इकडे अजिबात डोकायचं नाही. आणि खूप मज्जा मस्ती, खूप धमाल केली तिथे. इनफॅक्ट आम्हाला 2-3 मेकअप आर्टिस्ट आणि हेअर स्टायलिस्ट देखील भेटले. सो त्यांच्यासोबत पण अजून जास्त एन्जॉयमेंट झाला. आम्हाला असं वाटलेलं तिघं असल्यावरती जास्त नाही एन्जॉय होणार, पण खूप झाला आणि ते भेटल्यावरती अजून एन्जॉयमेंट झालं आमचं. आम्ही सगळे मिळून खेळलो. त्यांचे पण मी क्लिप्स टाकेल पुढे. ह्यांच्यासोबत मी ऑलरेडी एकदा शूट केलं होतं, सो मी ओळखत होतं त्यांना आणि इट वॉज व्हेरी फन टाईम विथ दॅम. खूप मज्जा आली. कंटिन्यूअस 1-2 वाजेपर्यंत खेळून प्रचंड भूक लागली होती, पण खायचं नव्हतं, कारण मला खाल्लं आणि राईड्समध्ये गेलं की खूप उमलळल्यासारखं होतं. सो आम्ही आईस्क्रीम खायचं ठरवलं आणि त्यात पण ह्या पोरीचा हवरेपणा चाललेला, कारण हिला आईस्क्रीम फार आवडते आणि मला इतकी आवडत नाही. आणि मग पुन्हा अजून राईड्स करण्यासाठी आम्ही गेलो.
रेडी होऊन आंघोळ वगैरे करून परत इकडे आलेलो आहे अम्युजमेंट पार्कला. आणि ही राईड करायला चाललो आता आम्ही, कारण इकडे गर्दी नाहीये. बाकी सगळ्या राईड्सच्या इकडे खूपच गर्दी आहे, फार जास्तच. म्हणून मग ही पण करायची. फाटती ह्या राईडनी माझी खूप, तसं सगळ्याच राईड्सनी फाटते माझी. हे लोक मला मोदचा खेळ दाखवायला घेऊन चालले. त्या राईडवरती मी कधीच नाही बसणार, मी असं बोलतो त्या राईडवर घेऊन चालायचं. जर मी वाचले तर हा ब्लॉग तुमच्या भेटेल. एवढी घाबरट, एवढी घाबरट. सगळ्या राईड्स मी डोळे बंद पण सगळ्या राईड्स करते. मागच्या ब्लॉग मध्ये पण मी हेच बोलले होते भेटेल. जर तुम्ही माझा मागचा भेटेल जाऊचा ब्लॉग घेतला असेल तो पण जाऊन बघा, मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन. जर हा ब्लॉग आला तर